मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. डोळ्यात देखत ही घटना घडली. त्यांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात झाला असे प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत. अजूनही हा संशय अनेकांच्या मनामध्ये घर करून आहे. पण अजितदादा गेले हे तर सत्य आहे. अजितदादा यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, धार्मिक विधी झाले. या दुर्दैवी घटनेला आता 8 दिवस उलटून सुद्धा गेले. पण तरी सुद्धा अजितदादा गेलेलेच नाही, ते आजही जिवंत आहेत. लवकरच अजितदादा समोर येतील आणि पत्रकार परिषद घेतील. अजितदादांच्या सुरक्षेला धोका होता म्हणून त्यांनीच हा सगळा प्लॅन केलेला आहे, अशा प्रकारचे दावे अजूनही सोशल मीडियावरून केले जात. अजितदादांचं जाणं हे तसं विश्वास न बसण्यासारखं आहे, मान्य आहे. पण तरीही ते सत्य आहे आणि हेच सत्य मानायला सोशल मीडिया अजूनही तयार नाही. अजितदादा गेल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये आजही अजितदादा जिवंत असल्याचे दावे केले जात आहेत. काही जणांनी तर हा अपघात नसून घातपात आहे अशी भीती व्यक्त केली. व्हिडिओच्या कमेंटमध्ये वापरकर्त्याकडून वेगळेच दावे केले गेले. दादांच्या जीवाला धोका होता, त्यामुळेच त्यांनी हा प्लॅन केल्याचं देखील सांगितलं गेलं. काही युट्यूबनुसार अजित पवार लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. अजित पवार पुन्हा आले तर महाराष्ट्र आनंदी होईल. युट्यूब आणि इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे शेकडो व्हिडिओ तयार केले जात आहेत, ज्यामध्ये अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. एकानं तर म्हटलं, एक सकाळ असे असेल, अजितदादा पवार हे जिवंत आहेत, त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून समजलं तेव्हा हा प्लॅन दादांनीच रचला आणि आपल्यासोबत असलेल्या 5 जणांना घेऊन ते बाहेर पडले. बेवारस डेड बॉडी विमानात ठेवल्या आणि विमान अपघात दाखवला. त्यावर एकानं असंच व्हावं असं म्हटलं, पण लगेच दुसऱ्यानं प्रश्न विचारला, मग विमान कोण चालवत होतं? पुढे म्हणालं सत्य समजलं पाहिजे, तर पुढे म्हणालं दादा सुखरूप आहेत, काहीतरी चांगलं होणार आणि दादा परत येणार हे नक्की, दादा कमिंग सून. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया, अनेक आशादायी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटलेल्या आहेत. एक प्रतिक्रिया तर बघा, ही बातमी खरी असो, देवाचरणी प्रार्थना करतो, असं सुद्धा म्हटलं गेलं. त्यामुळं अजितदादा आपल्यातून निघून गेले त्यावर अजूनही अनेक जण विश्वास ठेवायला तयार नाहीत. सत्य स्वीकारायला त्यांचं मन तयार होत नाही. होईल तरी कसं? जनतेतला माणूस, कामाचा माणूस असा अचानक निघून गेला. त्यांच्या जाण्यानं नेते ढसाढसा रडले, कार्यकर्ते ओपसाबोपशी रडले. दादा गेले, पण त्यांच्यात गुंतलेला जीव तसाच राहिला. दादा आपल्यातून निघून गेले ते अनेकांच्या मनाला अजूनही पटत नाही. सत्य घटनेवरही विश्वास बसायला तयार नाही. अजितदादावर असलेली श्रद्धा हे घडू देत नाही आणि त्यामुळंच दादा आज आपल्यात नाहीत हे सत्य स्वीकारणं त्यांच्यासाठी कठीण झालेलं आहे. पण यातून एक मात्र नक्की अधोरेखित झालं, अजितदादा लोकांच्या मनामध्ये किती खोलवर उतरून बसलेले आहेत हे तरी दिसलं. कुठल्याही माणसाची खरी कमाई तर हीच असते हो, आणि हीच सगळी कमाई करून दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. या दुनियेतून अजितदादा निघून गेले, पण लोकांच्या मनामध्ये मात्र ते कायम राहिले, कायम राहतील. अशा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.